आता बघा ही आहे फॉर्मॅटिंग शीट. ह्याच्यामध्ये तुला काय करायचं आहे, तू जर अशीच जर शेअर डायरेक्ट केलेस ना? हे नाही शेअर केलं. नाही केली. हां, करतो हां. स्क्रीन शेअर. रेकॉर्डिंग चालू केलंस हेमंत? हां. आता बघा इथे काय दिसतंय तुला तर हे जे आपली मार्कशीट आहे ना तीच आणली बघ. तुला रोल नंबर, नेम, इंग्लिश, फिजिक्स, बरोबर आहे. ह्यांची जर तू डायरेक्ट प्रिंट काढायला गेलीस तर येईल का? मी हे काय करतो, हे तुला करता येईल ना, इज इक्वल टू सम, हो. जे आपण पहिलं जे बघितलं तेच आहे. हम्म. त्यानंतर पर्सेंटेज कसे काढशील, इज इक्वल टू डिवाइड बाय 600 600 into टू 100, 100. बरोबर आहे. रिझल्ट इफ मीन, इफ टॅप, मीन टॅप, इंग्लिश टू आय टी लेस दॅन 35 कॉमा परत डबल इन्व्हर्टेड कॉमा Fail. फेल, नॉर्मल कॉमा परत डबल इन्व्हर्टेड कॉमा पास. ठीक आहे. नंतर तू हे सगळे फॉर्म्युले आहेत ते कॉपी करून ठीक आहे. आता ह्याला बॉर्डर्स कशा द्यायच्या ते मी दाखवतो बघा. ह्यांची जर तू प्रिंट काढलीस तर ती काय येईल, तर डायरेक्ट इथनं हे बॉर्डर्स नाही येणार. आता हे एक्सेल शीटमध्ये आहे म्हणून तो डेटा तसा दिसतोय. लक्षात येते की नाही? तू काढली असेल ना कधी ती प्रिंट वगैरे ऑफिसला. हो. हां, तर ह्यांना बॉर्डर्स कशा द्यायच्या मी काय केलं, पहिलं सगळ्यांना बॉर्डर द्यायचे आहेत म्हणून मी ह्यांना सगळ्यांना सिलेक्ट केलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत फॉर्मॅटिंगच्या, त्या सगळ्या होममध्येच आहेत बघ. इथे डाऊन एरोमध्ये गेलीस की ऑल बॉर्डर्स आहे, थिक बॉर्डर्स आहे. थिक बॉर्डर्स म्हणजे बघ काय होते, बाजून थिक बॉर्डर्स येते. लक्षात येते? म्हणजे आता एखाद्या समजा तुला ह्याला एका सेलला जर द्यायची असेल तर तू इथे देऊ शकतेस अशी हेडिंगला वगैरे. नंतर ह्यांना फॉर्मॅट पेंटरमध्ये वगैरे जाऊन करू शकतो आपण. ठीक आहे. तर मी काय करतो, ह्यांना ऑल बॉर्डर्स द्यायचे आहेत ना, मध्ये मध्ये सगळ्यांच्या मध्ये आलं पाहिजे. तर मी इथे ऑल बॉर्डर्समध्ये जाऊन क्लिक केलं. आलं? दिसत आहे ना? हो. त्यानंतर ह्यांचे साईज कमी जास्त असतात ना, हा फॉन्ट आहे ना त्याची साईज कमी जास्त इथनं होते. म्हणजे आता 14 केलंच तर एकदम मोठं दिसेल. लक्षात आहे? 10 केलंच तर एकदम छोटं. मी काय करतो, 12 जे आयडियल आहे तेच ठेवतो. त्यानंतर इथे बघ वरचं हेडिंग आहे ते मला समजा डार्क करायचं आहे, तर मी काय करेन, शिफ्ट कंट्रोल डाऊन राईट एरो आणि कंट्रोल बी. ह्याच्यानं काय होईल तर डार्क होईल, ते बोल्ड म्हणतात ना. Bold. हो. हां, म्हणजे कसं होतं हे ठळक दिसलं पाहिजे ना जे आपलं हेडिंग आहे ते. ते तू इथनं माऊसने पण करू शकतेस. बीवर क्लिक पहिलं सिलेक्ट करून. लक्षात येते? किंवा शॉर्टकट की जर लक्षात राहणार असेल तर शॉर्टकट कीवर पण करू शकतेस. कंट्रोल बी, कंट्रोल बी. त्यानंतर आता अलाइनमेंट मेन असतं. कधी कधी बघ, आता हा इथे बघ डेटा राईट साईडला गेला आहे, हा लेफ्टला आहे, हा परत राईटला आहे. हे असं सगळं झालं आहे आणि वरचे हेडिंग आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याला सेंटरला करायचं आहे. जेवढ्या सगळ्यांना तुला सेंटरला करायचं आहे तेवढ्या सगळ्यांना तू सिलेक्ट करू शकतेस. आणि इथं बघ हे अलाइनमेंटचं आहे. तुझ्या जरा वेगळं दिसेल पण हाच असतो पोर्शन, ते लगेच ओळखता येतो. आता हा आहे तो लेफ्ट साईडला, हा आहे तो सेंटरला आणि हा आहे तो राईट साईडला. आपण सेंटरला शक्यतो ठेवतो, बरोबर? बघा काय काय केलं ते तुला लक्षात आलं. साईज कमी जास्त, त्यानंतर ऑल बॉर्डर्स, थिक बॉर्डर्स, बरोबर आहे, अलाइनमेंट, त्यानंतर बोल्ड. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत तर होममध्येच आहेत तुझ्या. आता बघा इथे काय आहेत तर पर्सेंटेज आहेत, त्यांना तुला डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 2 डिजिट. म्हणजे कधी कधी 88.67, तर ते डिजिट वाढवायचे किंवा कमी कसे करायचे ते मी तुला दाखवतो. आता ह्याच्यात मी काय करतो, तर पर्सेंटेजचा कॉलम आहे ना त्याला सिलेक्ट केला आणि इथे बघ डिजिट वाढवायचं आहे आणि इथला इथे डिजिट कमी करायचं आहे. लक्षात येते? हे बघ इथे बघ दिसतं 88.83. कळला इथपर्यंत? डिजिट हे ज्या वेळेला जो अकाउंटिंगची कामं करत असशील किंवा काही
डिजिट्समध्ये आलेले असतील आन्सर्स, त्यांचे समजा घालवायचे असतील, वाढवायचे असतील, तर त्यासाठी ह्याचा यूज करू शकतेस तू. ठीक आहे. फॉन्ट कसा बदलायचा, तर मी ह्याला हेडिंगला सिलेक्ट केलं आणि इथे बघ तुला फॉन्ट बघायला भेटतील वेगवेगळे. लक्षात येते. मी काय सध्याला काही चेंज नाही करत, मी एवढंच ठेवतो. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं आपण बघूया, ह्याच्यामध्ये रो इन्सर्ट आणि कॉलम इन्सर्ट कसे करायचे. आता बघा 1 to समजा आपल्याला तू मला सांग की कुठच्या नंबरच्या मध्ये मला एखादी ब्लँक जागा वाढवायची आहे. समजा सिद्धार्थ आहे आणि अनुकूल आहे. ह्याच्यामध्ये जर समजा एखादा मुलगा ॲड करायचा असेल ती किंवा ब्लँक एक जागा ॲड करायची असेल तर ती कशी करणार, तर इथे क्लिक करायचं. लक्षात येते की नाही, रो नंबरवर क्लिक करायचं. म्हणजे जो रो नंबर आहे ना हा इथला, म्हणजे आता समजा तुला रोल नंबर 3 आणि 4च्या मध्ये करायचे, पण ॲक्च्युअल तो डेटा कशावर आहे, 6ला आहे ना त्याचा. तर तू 6वर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि इन्सर्ट. लक्ष आलं. आता जर समजा मला असं धरून चाल की प्रिया आणि ईशा यांच्यामध्ये जर मला ॲड करायचं असेल तर मी कशावर क्लिक करू, प्रिया आणि ईशा. 12वर, बरोबर. हां, रोल नंबर जे आहे त्याच्यावर जे शेवटचं असतं त्याच्यावर आपण क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर तू डबल केलंस तर तुला अजून भरपूर त्याच्यामध्ये जागा मिळते, म्हणजे ब्लँक ॲड होत जाईल. आता ब्लँक डिलीट कसं करायचं, ब्लँक डिलीट करायचं असेल तर तुला डायरेक्ट ब्लँकलाच सिलेक्ट करायला लागेल. लक्षात येते. आणि डिलीटचं बटन आहे, डिलीटचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करू शकतेस. आता जर समजा मला नेम आणि इंग्लिशच्या मध्ये एक कॉलम ॲड करायचा आहे, म्हणजे काय तर सी आणि डीच्या मध्ये ॲड करायचा आहे, तर मी कशाला सिलेक्ट करू, सीला करू का डीला करू. डीला करायचा, कारण का लेफ्ट साईडला तो कॉलम ब्लँक ॲड करतो. आलं इथे लक्षाला. आता तुला काय टास्क करायचे तुला सांगतो. म्हणजे 10-10चे जे आहेत ना गट्टे ते करायचे तुला. म्हणजे आता पहिले 1 ते 10 रोल नंबर झाले, त्यांचा एक ग्रुप झाला. त्यानंतर 11 ते 20 वाल्यांचा एक ग्रुप, असे तू करत जा. आणि नंतर काय कर, त्यांना डिलीट पण कर. आता हे जसे कॉलम मी ॲड केले नेम आणि इंग्लिशच्या मध्ये, तसं इंग्लिश आणि फिजिक्सच्या मध्ये एखादा ॲड कर. म्हणजे काय होईल, तुझी प्रॅक्टिस होत जाईल ह्याची. ठीक आहे. कळलं. रो इन्सर्ट आणि कॉलम इन्सर्ट आणि कॉलम डिलीट. ठीक आहे. त्यानंतर एखादा कॉलम मला हाईड करायचा असेल, समजा मला ह्यांचे रिझल्ट्स नसेल शो करायचा, तर इथे हाईडचा ऑप्शन येतो, त्याच्यावर मी क्लिक केलं तर इथे तुझा रोल हे हाईड आहे. हे कसं कळणार, तर इथे ABCD मध्ये बघ एक लेटर तुझं कुठचं तरी मिस असं लक्षात येते, सिक्वेन्समध्ये नसणार. म्हणजे त्याच्यात तुला कळेल की तुझं हे जे आहे ते हाईड आहे. ठीक आहे. त्यानंतर तुला मी दाखवतो ड्रॅग काय असतं. ड्रॅग म्हणजे आता इथे बघ हे रोल नंबर आहेत ना, हे आपण कसे दिले तर मॅन्युअल नाही दिलेत, तर ते ड्रॅग करून दिलेले आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे आता समज तू एखादा टेबल बनवत असेल तर तुला ते सिरियल नंबर असेल तर तुला तो 1 आणि समजा 100पर्यंत असेल तर तू काय 2 असं 3 करत नाही यायचं, तर 1 आणि 2 फक्त द्यायचं आणि ह्या दोघांना सिलेक्ट करायचं. आता हे तुला माहिती आहे ह्या गोष्टी सिलेक्ट वगैरे कसं करायचं, आणि माऊसने ड्रॅग करत यायचं खाली. आता मला काय करायचं, 100पर्यंत जायचं आहे, तर मी समजा बाय चान्स असं पुढे गेलो 100च्या बरोबर, तर मी काय करीन, त्याच सिलेक्ट करीन, त्याच्या जी ड्रॅगमध्ये पुढे गेलो आहे ना त्याला Ctrl F मारीन आणि 100पर्यंत मी टाईप करीन. म्हणजे 100वाला मला डायरेक्ट नंबर मिळेल आणि शिफ्ट कंट्रोल दाबून डाऊन एरो करून ह्याला पुढच्याला डिलीट करीन. लक्षात येत आहे. तेवढं परत मागे जा, परत पुढे जा, ह्याच्यात वेळ जातो. मग ही मेथड आहे ती एकदम सोपी आहे. त्यानंतर अजून दुसरं काय येतं, तर तू मध्येच कुठेतरी सुटतो आपला जे ड्रॅग आहे ते माऊस. म्हणजे आता इथे मी करून दाखवतो बघा, ह्या दोघांना मी सिलेक्ट केला. असं समजा मी मध्येच कुठेतरी माझ्याकडनं सुटलं हे असं 24-25वर. मग काय करायचं, लास्टचा जो आहे ना 2 नंबर्स त्यांना सिलेक्ट करायचे आणि ड्रॅग करायचा. आता मी परत 100च्या पुढे गेलो, मग तू मागे पण जाऊ शकतेस जर तू जर हे नसेल तर. लक्षात येत आहे. पण हे असं सारखं नाचत बसायला लागतं. मग त्यापेक्षा फाइंड करायचा नंबर आणि सरळ डिलीट करून टाकायचा. तर तू अशी काय कर, प्रॅक्टिस कर ह्याची,
कसली हम्म. 1 ते 1 to 100 नंबर ड्रॅग कर, 1 to 50 कर, 200 कर. लक्षात येते? हम्म. आता हा. बरीच जण म्हणतात की नुसतं 1 घेतलं आणि जर त्याला ड्रॅग केलं तर आता नुसतं 1 घेतलंस तर त्याला ड्रॅग केलंस तर 1च येणार. का सांग? कारण का तर त्याला पॅटर्न कळत नाही. एक्सेल कसं आहे, मशीन आहे ना, त्याला पॅटर्न हम्म. कळला पाहिजे ना, एक सोडून एक नंबर पाहिजे असतो. आता समज तू इथे हम्म. 2 घेतलंस आणि इथे खाली 4 घेतलंस तर त्याला एक हम्म. पॅटर्न कळतो की ह्याला 2 नंबर सोडून पाहिजेत. तर इथे 2चा पाडा हम्म. तयार होतो बघ. अच्छा. कळलं? हम्म. आता ह्याचं तू हे जे आहे ते व्हर्टिकल ड्रॅग पण प्रॅक्टिस कर आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल ड्रॅग. कारण कधी कधी काय असतं, तू जेव्हा ऑर्गनायझेशन्स लागतेस जॉबला तेव्हा कसं असतं, हॉरिझॉन्टल पण टेबल असू शकतं ना. म्हणून मी ह्या हम्म. दोघांना सिलेक्ट केलं आणि इकडे बघ हा छोटा स्क्वेअर असतो ना, त्याला हम्म. माऊसने सरळ ड्रॅग करायचा. लक्षात येते? हम्म. कळलं ना हे ड्रॅग? हो. आणि त्यानंतर अजून ड्रॅगचा यूज होतो हे डेटमध्ये. मला बेसिक तसं हे माहिती होतं. हे माहिती होतं ना, ठीक आहे. हम्म. आणि अजून एक असतो ड्रॅगचा यूज, तो डेटसाठी पण होतो. मग डेटसाठी पण होतो. लक्षात येत आहे? डेट साठी. आता समज तू मंडे टाकलास इथे, ठीक आहे. मंडेला समजा आपली तारीख आहे, आजची तारीख समजा आपण धरून झालो 28/04/2026. ओके. हम्म. आता तू जर ड्रॅग केलास हा, तर ह्याला काय पॅटर्न नाही द्यायला लागत. मंडे नंतर ट्यूजडे येतो. तारीखचं पण सेमच आहे तसंच. लक्षात येत आहे? म्हणजे ज्यावेळेला हा. तुला डेट टाकून एखादा जर डेटा करायचा असेल तर तुला प्रत्येक ठिकाणी जाऊन तारीख टाकायची काही गरज नाही. लक्षात येते? हम्म. तर तू हे परत मंथचं वार जे असतं, मंथ असतात ना, मंथचे नेम वगैरे, ते पण तू हम्म. टाकून एकदा चेक कर. म्हणजे त्याच्यात हम्म. पण तुला कळेल. लक्षात आलं? हम्म. ठीक आहे. हे झालं ड्रॅग आणि व्हर्टिकल ड्रॅग आणि हॉरिझॉन्टल ड्रॅग. त्याच्यामध्ये नंबर्स, त्यानंतर अजून काय काय बघू शकतेस, डेज, डेट, बरोबर. त्यानंतर अजून एक येतं, ते म्हणजे आता समज कधी कधी फॉर्मॅट चेंज होतो. आता बघा मी मगाशी डेट घेतली होती, ठीक आहे. आता मी हा डेटचा कॉलम आहे ना, मी त्याला समजा कधी कधी दोघांना सगळ्यांना कॉपी केलं आणि बाजूला पेस्ट स्पेशल मारलं, व्हॅल्यूज ना, पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज. तर हे बघ असं नंबर्समध्ये तो कन्वर्ट होतो. तू ज्या वेळेला जॉब करशील ना त्यावेळेला तुझ्या पण लक्षात येईल. तर असा नंबरमध्ये कन्वर्ट होतो. तर अशा वेळेला काय करायचं, बऱ्याच जणांना काय वाटतं की आपलं काय चुकलं की काय. लक्षात येते की नाही? डेटा बाकीचा पुढचा काय चेंज नाही होत, नावं वगैरे असतात ते, जी तारीख असते तीच फक्त चेंज होते. मग त्यावेळेला आहे ना, इथे त्यांना सिलेक्ट करायचं आणि शॉर्ट डेटचा म्हणून ऑप्शन असतो इथे, हम्म. त्याच्यावर क्लिक करायचं. मग ती परत डेटमध्ये कन्वर्ट होते. तुला शॉर्ट डेट आहे, लाँग डेट आहे, लक्षात येते? हम्म. हम्म. तर ते ऑप्शन तू यूज करू शकतेस. ओके. त्यानंतर अजून एक फॉर्मॅटमध्ये गडबड होते, ज्यावेळेला आता समजा आपण 18% लिहितो, किंवा आता इथे बघ, आता मी हे इथलं डिलीट केलं, हम्म. हे ज्या तारखा लिहिलेल्या आहेत ना सगळ्या, ते मी डिलीट केल्या. आणि इथे जर समजा मी एखादा नंबर मी लिहायला गेलो तर तो डेटमध्ये कन्वर्ट होतो, बघितलंस? हम्म. मग ह्याला काय करायला लागेल, तर ह्या कॉलमला जनरलमध्ये कन्वर्ट करायला लागेल. लक्षात येते की नाही? हम्म. मग आता जर समजा मी इथे एखादा नंबर लिहिला तर तो नंबरच येतो, ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एखादा प्रॉब्लेम काय असतो, समजा मी इथे 25% असं लिहिलं, बरोबर आहे, आणि हे मला नको आहे, हेला मी डिलीट केलं, आणि इथे एखादा मला नंबर पाहिजे लिहायला, समजा 30,000 लिहायचं आहे, तर त्याच्यासोबत बघ त्याचं सिम्बॉल आहे, पर्सेंटचं सिम्बॉल येतं, ते फॉर्मॅट चेंज होतो. बघ आता ह्याच्यावर तू क्लिक केल्यावर बघ वरती पर्सेंटेज दिसायला लागलं, पण खाली आल्यावर बघ जनरलमध्ये आहे. लक्षात आहे? म्हणजे तुझं मेन काम काय तर इथे त्याला जनरलमध्येच कन्वर्ट करायचं आहे. लक्षात आहे? आता तू त्याला डिलीट करून परत काय करायचं आहे ते करू शकतेस. कळलं? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे काय, तर न्यूमरिकल डेटा असतो. आता हा 2 लाख आहे का 20,000 आहे हे पटकन लक्षात येत नाही. मग त्याला कॉमा द्यायचा कसा, तर मॅन्युअल तू सुरुवातीला बघ, मॅन्युअल सुरुवातीला कॉमा देत होतीस, तर तसं नाही करायचं. तर ह्याला मी काय केलं, सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इथं कॉमाचा ऑप्शन असतो बघ इथे, त्याच्यावर क्लिक केलं. इथनं डिजिट कमी जास्त पण आहेत, लक्षात आहे की नाही? म्हणजे हे 20,000 आहेत का काय आहेत, तर हे तुला ते
हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे ह्याच्यात बरंचसं कवर केलं आहे बघ. म्हणजे हे तू नीट व्हिडिओ व्यवस्थित बघशील ना तर तुला प्रॉपर सगळं फॉर्मॅटिंगचं सगळं कळेल. हम्म, कळलं? हम्म, हम्म. आणि काय? पर्टिक्युलर शीटची प्रिंट कशी काढायची? हं? त्या शीटची प्रिंट. पेज लेआउटमध्ये जाऊन ती प्रिंट काढायची. आता माझ्याकडे प्रिंटर नाही म्हणून, नाही तर मी तुला ते दाखवलं असतं. पेज सेटिंग नाही असते नाही, त्याची. तुला असं दाखवू शकतो, फक्त प्रिंटचं बटन नको दाबूस, पण हं? तिथे ऍड करू शकतोस ना, म्हणजे दाखवतो दाखवू मी तुला, शकतोस ना. एकच मिनिट. आता एक फॉर्मॅट पेंटर यायचं दाखवायचं राहिलं होता, तो पण ॲड करूया ह्याच्यात. ठीक आहे. हम्म, आता ह्याचा मी हम्म, समजा एक हे चेंज केलं, समजा थिक बॉर्डर दिली. ठीक आहे. फक्त मी एकाच केलं, रोल नंबरलाच सगळं मी चेंजेस करतोय, काय करतोय ते. त्याचा हम्म, फॉन्ट चेंज केला आणि मला हाच फॉन्ट आहे ना आणि हम्म, हाच पॅटर्न सगळीकडे वरच्या हेडिंगला सगळ्यांना अप्लाय करायचा आहे. तर मी काय हम्म, करणार, ह्याला क्लिक करणार आणि हा बाजूला ब्रश दिसतोय, हम्म. लक्षात आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी होममध्ये आहेत. हा जो आहे हा. ना, हा फॉर्मॅट पेंटर हम्म, म्हणतात. हे बघ ह्याच्यावर बघ, फॉर्मॅटिंग. ठीक आहे. हम्म, ह्या ब्रशला हम्म. मी क्लिक करणार, पहिलं त्याच्यावर असलं पाहिजे हा. आणि हा. नंतर माऊसनी मी काय करणार तर सगळ्यांवर त्याच्या तो ड्रॅग करणार, तर इथे येतं बघ हा. तसंच. ठीक आहे. ह्याला फॉर्मॅट पेंटर म्हणतात किंवा प्रिंटर म्हणतात. आधी काय रोल वरती क्लिक केलंस हां, आणि दाखवतो मी परत एकदा. रोल नंबरवर मी क्लिक केलं. आता ह्याच्यासारखंच मला पाहिजे ना सगळं, म्हणून मी काय केलं तर इथे मी ह्या ब्रश आहे त्याच्यावर क्लिक केलं आणि इकडं मी तो ब्रश फिरवला सगळीकडे, म्हणजे त्या पॅटर्नप्रमाणे सगळं झालं. म्हणजे अगदी साईज, ऑल बॉर्डर्स वगैरे जे आहेत ते सगळे त्याच्यासारखंच दिसतंय. लक्षात आहे. आणि ड्रॅग करताना अजून एक आहे, सोपी मेथड आहे ती, म्हणजे कशी, डबल क्लिकची. म्हणजे काय तर आता मी इथे काय करतो, ते आपले जे रोल नंबर आहेत ना ते डिलीट करतो आणि इथे दाखवतो मी कसं करायचं ते. हे मी डिलीट केले. आता तुझं काय म्हणणं की 1 2, आता बघा ज्याच्या बाजूला सपोर्टला डेटा आहे तर तिथे तू डबल क्लिक करू शकतेस. 1 2ला सिलेक्ट करायचं आणि इथे डबल क्लिक करायचं. हे माहीत असेल माझ्यामध्ये, तुला ऑफिसला यूज केलं असेल. शेवटपर्यंत जो डेटाचा सपोर्ट भेटतो त्याला, तो शेवटपर्यंत जातो. अच्छा. म्हणजे हे आदांतरी असेल ना, आता भाई इथे काय आहे का हम्म. बाजूला वगैरे, काय कायच नाही. हा. मग हा. तिथं तुला ते मॅन्युअलच करायला लागणार. हा. पण इथं जर तू काय करू शकतेस तर ह्या दोघांना तू, मी डिलीट केलं हे पहिले खालचे आहेत ते, 1 आणि 2 टाकायचं. हम्म. ह्या दोघांना सिलेक्ट करायचा आणि डबल क्लिक करायचा. हा जिथे छोटा स्क्वेअर दिसतोय त्याच्यावर डबल क्लिक करायचा. या बाजूचा डेटाचा सपोर्ट असतो ना त्याच्यापर्यंत तो नंबर्स खेचले जातात. ओके, कळलं इथपर्यंत? बघा आता ह्याच्यात बरंचसं काय काय झालेलं आहे. मी आता काय करतो तर हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते स्टॉप करतो. ठीक आहे.